नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. रावणाचे हे बोलणे ऐकून अंगद रागाने म्हणाला, अरे नीच गर्विष्ठा, सांभाळून बोल. ज्याचा परशु सहस्त्रबाहूच्या भुजारूपी अपार वनास जाळण्यासाठी अग्निप्रमाणे होता, ज्याच्या परशुरूपी समुद्राच्या प्रचंड प्रभावामध्ये अगणित राजे अनेक वेळा बुडून गेले, त्या परशुरामांचा गर्व ज्यांना पाहताच गळून गेला. अरे अभागी दशमुखा, ते मनुष्य कसे असतील? अरे मूर्खा उन्मत्ता, ते श्रीरामचंद्र काय मनुष्य आहेत? कामदेव हा काय सामान्य धनुर्धारी आहे? आणि गंगा ही सामान्य नदी आहे काय? कामधेनू ही सामान्य गाय आहे काय? कल्पवृक्ष सामान्य झाड आहे काय? अन्नदान हे दान आहे काय? आणि अमृत हा रस आहे काय? गरुड हा काय सामान्य पक्षी आहे काय? शेष काय साधा सर्प आहे? अरे रावणा, चिंतामणीसुद्धा साधा दगड आहे काय? अरे मूर्खा, आणखी ऐक, वैकुंठसुद्धा सामान्य लोक आहे काय? श्री रघुनाथांची अखंड भक्ती म्हणजे साधा लाभ आहे काय? सेनेसह तुझा मान मर्दन करून, अशोकवन उद्ध्वस्त करून आणि तुझ्या पुत्राला मारून लंका नगरी जाळून जो परत गेला, ज्याचे तू काहीही वाकडे करू शकला नाहीस, अरे दुष्टा, तो हनुमान साधा वानर आहे काय? अरे रावणा, आपले मोठेपण सोडून देऊ नाही. कृपेचे समुद्र असलेला श्रीराम रघुनाथांचे तू भजन का करीत नाहीस? अरे दुष्टा, तू श्रीरामांचा वैरी झालास. अरे तुला ब्रह्मदेव व रुद्रसुद्धा वाचवू शकणार नाहीत. हे मूढा, फुकटचा घमंड मिरवू नकोस. श्रीरामांशी वैर केल्याने तुझी स्थिती अशी होईल की तुझी मुंडकी श्रीरामांचे बाण लागताच वानरांसमोर जमिनीवर पडतील आणि अस्वले व वानरे तुझी ती मुंडकी चेंडूप्रमाणे उडवून चेंडूचा खेळ खेळतील. जेव्हा श्री रघुनाथ युद्ध करतील आणि त्यांचे पुष्कळ अत्यंत तीक्ष्ण बाण सुटतील, तेव्हा तुझी वटवट चालेल असा विचार करून कृपाळू श्रीरामांना भस. अंगदाचे हे बोलणे ऐकून रावणाच्या अंगाची लाही लाही झाली. जणू जळणाऱ्या प्रचंड आगीमध्ये तूप पडले. तो म्हणाला, अरे मूर्खा, कुंभकर्णासारखा माझा भाऊ आहे. इंद्राला जिंकणारा सुप्रसिद्ध मेघनाथ माझा पुत्र आहे आणि माझा पराक्रम तर तू ऐकलाच नाहीस की मी संपूर्ण चराचर जग जिंकून घेतले आहे. अरे दुष्टा, वानरांची मदत घेऊन तुझ्या स्वामींनी समुद्राला बांध घातला. हाच काय तो त्यांचा मोठेपणा? समुद्र तर अनेक पक्षी ओलांडून जातात, परंतु त्यामुळे ते सर्व काही शूरवीर ठरत नाहीत. अरे मूर्ख माकडा, ऐक, माझा एक एक भुजारूपी समुद्र बलरूपी जलाने भरलेला आहे. त्यामध्ये पुष्कळसे शूर देव व मनुष्य बुडाले आहेत. सांग, माझ्या या अथांग व अपार 20 भुजांच्या समुद्रांना ओलांडेल असा कोण शूर आहे? अरे दुष्टा, मी दिग्पालांना पाणी भरायला लावले आणि तू एका राजाची कीर्ती मला सांगतोस? ज्याचे गुणगान तू वारंवार सांगत आहेस, तो तुझा मालक युद्धात लढणारा योद्धा आहे. तर त्याने दूत कशाला पाठवला आहे? शत्रूशी तह करताना त्याला लाज वाटत नाही? प्रथम कैलासाचे मंथन करणाऱ्या माझ्या भुजांकडे बघ, मग हे मूर्ख वानरा आपल्या मालकाची प्रशंसा कर. रावणासारखा वीर कोण आहे? त्याने आपलीच शिरे तोडून अत्यंत आनंदाने अनेक वेळा अग्नीमध्ये होम केलेली आहेत. गौरीपती शिव हे या गोष्टीला साक्ष आहेत. मस्तके जळत असताना मी आपल्या ललाटावर लिहिलेली विधात्याची अक्षरे पाहिली, तेव्हा मनुष्याच्या हातून माझा मृत्यू होणार हे वाचून विधात्याची ती अक्षरं असत्य समजून मी हसलो. ती गोष्ट समजल्यावरही माझ्या मनाला भय वाटले नाही. मला वाटते की म्हाताऱ्या ब्रह्मदेवाने बुद्धिभ्रम झाल्यामुळे असे लिहिले आहे. अरे मूर्खा, तू लाज आणि मर्यादा सोडून माझ्यासमोर वारंवार दुसऱ्या वीराची बल काय सांगतोस? अंगद म्हणाला, अरे रावणा, तुझ्यासारखा लज्जावान जगात कोणी नाही. लाज हा तर तुझा सहज स्वभाव आहे. तू आपल्या तोंडाने आपले गुण कधी सांगत नाहीस. शिरे तोडणे आणि कैलास पर्वत उचलल्याची गोष्ट तुझ्या मनात ठसली आहे, म्हणून ती तू 21 वेळा सांगितलीस. परंतु तू ज्या भुजांनी सहस्त्रबाहू व वालीला जिंकलेस, ते आपल्या भुजांचे बळ मानून मनातून टाळलेस. अरे मंदबुद्धीच्या, आता पुरे कर. शिर तोडल्याने कोणी शूरवीर होतो काय? जादूगराने जरी आपल्या हातांनी आपले शरीर कापले तरी जादू करणाऱ्याला काही वीर म्हणता येत नाही. अरे मूढा, समजून घे, पतंग कीटक मोहामुळे आगीत जळून मरतात. गाढवांचे तांडे ओझे घेऊन चालतात, परंतु तेवढ्याने त्यांना कोणी शूर म्हणत नाही. अरे दुष्टा, आता बडबड करू नकोस. माझे म्हणणे ऐक आणि ताठा सोडून दे. हे दशमुखा, मी दूताप्रमाणे तह करायला आलो नाही. श्री रघुवीरांनी असा विचार करून मला पाठवले आहे की कृपाळू श्रीराम वारंवार असे म्हणतात
की कोल्ह्याला मारण्याने सिंहाला कीर्ती मिळत नाही. अरे मूर्खा, प्रभूंचे म्हणणे मनापासून समजून घेऊनच मी तुझे कठोर बोलणे ऐकून घेतले, नाहीतर तुझे तोंड तोडून सीतेला बळीच नेले असते. अरे अधमा, देवांच्या शत्रू, एकटी असताना परस्त्रीला तू चोरून आणलेस, तेव्हाच मी तुझे बळ जाणले. तू राक्षसांचा राजा आणि मोठा अहंकारी आहेस, परंतु मी श्री रघुनाथांचा सेवक सुग्रीव याचा सेवक आहे. तर मी यात श्रीरामांचा अपमान होईल म्हणून घाबरत नसतो, तर तुझ्या डोळ्यांसमोर अशी फजिती केली असती की तुला जमिनीवर आपटून तुझ्या सेनेचा संहार करून आणि तुझे गाव नष्टभ्रष्ट करून, अरे मूर्खा, तुझ्या स्त्रियांसह जानकीला घेऊन गेलो असतो. आजच्यासाठी